तर आज मी मस्तपैकी चमचमीत झणझणीत असं थंडीच्या वातावरणामध्ये तिखट झणझणीत असं तोंडाची चव वाढवणारी फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी बनवली आहे। इतक्या सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ना कुठला कुटाणा करता वाटण करता खूप छानपैकी अशी ही फ्लावर बटाट्याची भाजी तयार होती। ही भाजी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी झटकीपट बनवून नेऊ शकता। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य, झटकीपट बनवायची रेसिपी। तर थोडीशीच भाजी बनवायची, तर त्यासाठी अर्धा फ्लावर घेतलेला आहे। त्याचे असे तुकडे करून घेतलेत। अगोदर स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात ठेवायचं आणि मग आवडीनुसार लहान मोठे कट करायचे असे फ्लावरचे तुकडे। तर मी मीडियम साईजचे ठेवलेत। मीडियम साईजचे फ्लावरचे तुकडे छान वाटतात भाजीमध्ये। त्यानंतर इकडे एक मोठा बटाटा असं कापून घेतलाय, वरचं साल्ट वगैरे काढून पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। काय होतं याने काळे पडत नाहीत, बटाटे फ्रेश राहतात। त्यानंतर इकडे मी फोडणीसाठी बघा कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं, टमाटर बारीक चिरून घेतलंय, एक कांदा बारीक चिरून घेतलाय। हवं तर तुम्ही इकडे अद्रक लसूणची पेस्ट घेऊ शकता आणि नाही घेतली तरीही फक्त सिंपल भाजी आहे। खूप कमी वेळामध्ये आणि झटकीपट घाई असेल अशा वेळेस ही भाजी खूप छान आहे बनवायला। तर चला हे पाणी मी काढून घेते बटाट्यातलं। हे बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेत बटाटे पुन्हा एकदा। आणि आता आपण काय करायचं, सुरुवातीला हे बटाटा फ्लावर थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं। तेल तापत ठेवलं होतं कढाईमध्ये। ह्याच्यामध्ये सुरुवातीला मी फ्लावर भाजून घेते, म्हणजे थोडासा नरम सॉफ्ट करायचा तेलामध्ये। मंदच गॅस ठेवायचा, सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं आणि मग गॅस स्लो करायचा। हे अशा पद्धतीने ही फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी करून बघा। थोडासा याचा रंग चेंज होईपर्यंत, याचा कच्चापणा नाहीसा होईपर्यंत याला असं फ्राय करायचं आहे। बघा नरम सॉफ्ट झालाय, रंगसुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। उरलेला कच्चापणा सगळा भाजीमध्ये व्यवस्थितपणे शिजून निघेल। काढून घ्यायचं, एक्स्ट्रा ऑइल निथळून घ्यायचं असं। हे असं केल्याने भाजीला खूप छान चव येते। फ्लावर कच्चा न टाकता थोडंसं तेलामध्ये फ्लावर बटाटा असा फ्राय करायचा। आता बटाटा पण कच्चा असतो, भाजीमध्ये शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळं अगोदरच हे जरा फ्राय करून घेतलं की भाजी लवकर बनायला मग वेळ लागत नाही। हे बघा बटाट्याचा सुद्धा रंग चेंज झालाय आणि नरम सॉफ्ट हा बटाटा आपला झालेला आहे। ह्याला सुद्धा आता काढून घेते। काढून घेतलेला आहे, छानपैकी रंग चेंज झालाय। उरलेल्या तेलामध्ये कढीपत्त्याची पानं, ह्या स्टेजवर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट, जिरा वगैरे टाकू शकता। पण आपली ही भाजी जरा सिंपल करते, साधी सोपी, अगदी झटकीपट होणारी भाजी आहे। म्हणजे कसं ज्यावेळेस आपल्याला घाई असते ना, अगदीच घाई की वेळच नसतो जास्त काही कुटाणा करायला, त्यावेळेस ना तुम्ही ही भाजी बनवू शकता। आणि हे रोजच होतं, आपल्याला घाई असते, टाईम भेटत नाही असं काही जास्त वाटण वगैरे करायला, भाज्या वगैरे बनवायला, अशा वेळेस ना तुम्हाला हे साध्या सिंपल पद्धतीच्या भाज्या खूप आपल्याला फायदेशीर ठरतात। मला तर उशीर झाला भाजीला तर झटकीपट अशा सिंपल भाज्या बनवते। हे बघा कांदा टमाटर असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग थोडंसं परतून झालं, नरम सॉफ्ट झाला की आपण ह्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे। आवडीनुसार चवीनुसार कमी तिखट करा। तिकडे मी 2 चमचे तिखट टाकलं, अर्धा पाऊण चमचा हळद टाकली, त्यानंतर 1 चमचा किंवा अर्धा चमचा धना पावडर टाकायचं। तर 1 चमच्याच्या अंदाजाने मी धना पावडर टाकला आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। हा गरम मसाला टाकल्यामुळं काय होतं, आपण खडे मसाले नाही वापरलं तरी चालतं। खड्या मसाल्याचं पावडर भेटतं बघा रेडीमेड, तो आणायचा, त्याने खूप छान भाजी होती। तर तोच मसाला आहे हा खडे मसाल्याचं पावडर। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये हे फ्लावर बटाटा आपण फ्राय करून घेतले ना, ते याच्यामध्ये मी टाकून घेते आणि सगळ्या मसाल्याला व्यवस्थितपणे फ्लावरला बटाट्याला कोटिंग लागून असं मिक्स करून घ्यायचं। गॅस स्लो ठेवायचा, नाहीतर चिटकलं जाऊ शकतं। आता मिक्स केलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं अगदी थोडासा ओलसरपणा देण्यासाठी। म्हणजे कसं फ्लावर बटाटामध्ये जो पण कच्चापणा राहिला आहे तो आपल्याला शिजण्यापुरता थोडं पाणी टाकायचं। ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते
अगदी अर्धा कप किंवा त्याच्याही कमी तुम्ही पाणी टाकायचं याच्यामध्ये. आणि आता मिक्स करून घेतलेलं आहे. सगळे मसाले वगैरे व्यवस्थित झालेले आहेत टाकून. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं, स्लो गॅस करायचा आणि मंद आचेवर याला 5 किंवा 4 मिनटं द्यायचे. आता मी याच्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवून हे वाफेवर ही भाजी तयार होईल. आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे, पाहू शकता. मस्तपैकी नरम सॉफ्ट आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी 2-3 मिनटातच. पुन्हा एकदा 1 मिनटं देते आणि परफेक्ट आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. पाहू शकता किती छान चवदार टेस्टी अशी तरीवाली आपली ही गरमागरम फ्लावर बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये, कुठलाही कुटाणा न करता. खायला मात्र इतकी चवदार आणि चटपटीत लागते ना, नक्की ट्राय करा. आता थंड करायची, गॅस बंद करते. वरून थोडी कोथिंबीर टाकायची. ह्याच्यामध्ये ना हिरवे वाटाणे शेंगाचे खूप छान लागतात, नक्की टाका असेल तर. माझ्याकडे नव्हते सध्या, पण फ्लावर बटाटा आणि वाटाणा म्हणलं की अप्रतिम भाजी लागते. तर गॅस बंद केला आहे आणि पाहू शकता आपली ही फ्लावर बटाट्याची झमझमीत चणचणीत अशी ही तरीवाली भाजी भाकरी पोळीसोबत इतकी मस्त लागते. राईससोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर चला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. थंड झालेली आहे भाजी आणि किती मस्त दिसते बघा भाजी आपली ही फ्लावर बटाट्याची. तर गरमागरम ह्या अशा थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम झणझणीत चमचमीत अशी ही फ्लावर बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा. खूप मस्त लागते, तोंडाची चव वाढून इतकी भारी लागते. कुठलाही म्हणजे आपण जास्त काही असं वाटण वगैरे काहीच केलं नाही तरीसुद्धा याची चव मात्र अप्रतिम आहे. टिफिनसाठी इतकी भारी भाजी लागते. राईससोबतसुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता, पोळ्यासोबत किंवा पुऱ्या जर असं ना तर काय बात आहे, अगदी हॉटेलसारखं वाटण. तर नक्की ट्राय करा. घाई असेल अशा वेळेस सिंपल ही फ्लावर बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा. आणि चमचमीत झणझणीत तिखट अशी ही भाजी कशी वाटली तुम्हाला आपली सोप्या पद्धतीने कमी वेळात केलेली ही फ्लावर बटाट्याची भाजी. माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या मस्त मस्त नाश्ता रेसिपी बघायला भेटतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला तर मी घेते खाऊन, तुम्ही पण या सगळे आणि